Hare
नाभ जोडीला 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 पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला दरनाम पद्मनाभ जोडीला पद्मनाभ नाभ पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ 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 जोडीला पद्मनाभ पद्मनाभ रे नाद रे नाद नाभ पद्मनाभ जोडीला 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 पद्मनाभ जोडीला पद्मनाभ 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 जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्म
विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी जिथपर्यंत आवाज येतो तिथपर्यंत टाळी वाजवा उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता बारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो प्रथम नमना दुसरे चरण सद्गुरु सद्गुरु बाबा जी सद्गुरु कृपा
मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाचा अनेकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिक लाभज्ञ जो धरार्थावतारम कलंकांक देशोदिका मुदिवक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पिकला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अव स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेदो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा हे सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी अवे सेवलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय होतं याचा गोड असं वर्णन करणारा आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल काय म्हणतात तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांना विचारलं लोकांनी तुमचा अनुभव सांगा मग तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून अनुभव सांगायला आपल्याला आले काय म्हणले तुकोबाराय ऐका ऐका तुकोबाराय म्हणले दातलीकर ऐका माझं भाग्य उजळलंय पण कधी काल नाही उद्या नाही किंवा आज नाही आता आता हा शब्द वर्तमान काळात वापरलाय 3 काळ सांगितलेत कोणते कोणते काळ एक भविष्य काळ कालचा भूतकाळ आणि चालू असलेला काळ वर्तमान काळ आणि तुकाराम महाराज हा अभंग लिहितात ना हा वर्तमान काळात लिहितात माझं भाग्य उजळलंय पण कसं महाराज म्हणले अवघी चिंता वारली नुसतं भाग्यच नाही उजळलं तर अवघी चिंता वारली पण कशानं वारली तर संताच्या दर्शनामुळं हा लाभ मिळालाय मला म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पण ठीक आहे हे तुम्ही कसं मिळवलं महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पीठी आणि पोटामध्ये हा भाव साठवला पण हा भाव एका जन्मातला नव्हता पूर्वजन्मीतला ठेवा होता आणि तो या भावानं म्हणजे अंतकरणातल्या भावानं साठवला कारण की का संत दर्शनात हा लाभ आहे म्हणून पद्मनाभ जोडीला विठ्ठल कुंडली कवरता हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय
अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर सालावतप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र दातली या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आणि सोहळ्यातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायवरी ऐकतीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न करत असताना गोड असं आयोजन आणि गोड आसन नियोजन या ठिकाणी मला पाहायला मिळालं. सर मला म्हटलेच होते की महाराज एकदा दातलीत येऊन तर बघा, आमचं नियोजन नक्कीच आवडेल. कारण की दातलीतलं नियोजन दात देण्याजोग आहे, म्हणूनच कदाचित दातली असं नाव असावं. आणि म्हणून खरं तर गोड आसन नियोजन या ठिकाणी मला पाहायला मिळालं. खरं तर मला आजचं कीर्तन वाटत नाही तुमच्या दातली गावामध्ये करतोय, आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे असा भास मला या ठिकाणी होतोय. गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोड असं आयोजन आणि आयोजनातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आजचे ज्यांचं संत भूषण आहे श्री वाल्मिकजी भीमाजी शेळके चेअरमन साहेब आणि त्याचप्रमाणे श्री भाऊसाहेब चिंदू शेळके युवा उद्योजक यांच्या वतीनं आजचं कीर्तन सेवादान एकदा जोरदार टाळी दोघांकरता वाजवायची. का दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी. दाता तो श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून नारायणाचं स्मरण होतं, तो दाता श्रेष्ठ आहे. आणि म्हणून दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. शेळके परिवाराच्या माध्यमातून आज मला ही सेवा करण्याचा योग मला मिळाला. आणि खरं तर आज त्यांच्या घरी मी जेवणाकरता सुद्धा गेलो होतो. नवे नवे गोड असं आयोजन, गोड असं त्यांनी पंगत संत पंगत त्या ठिकाणी आयोजित केली, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी आलोय, येत असताना मला ज्यांनी जपून इथपर्यंत आणलं असे आपल्या गावचे एक वैभव, नवे नवे आपल्या सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे एकनाथजी सर बाभडकर यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग मला मिळाला. सर मला फोन केला, किरण महाराज होते आणि सर होते. किरण महाराजांच्या माध्यमातून आणि एकनाथ महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. फोन आला मला बरं का महाराज गुरुजी बरं का, फोन आला आणि मला ज्यांनी लाईनवर घेतलं होतं ते म्हटले महाराज आमचा दातलीचा सप्ताह आहे, तुमचा कितवा दिवस घालायचा? माझा हा म्हटलं दावा सोडून कितवा आहे घाला. मग त्यांनी आज दुसरा दिवस माझा सप्त्यामध्ये आयोजित केला आणि सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आनंदाची बाब अशी आहे की विशेष तत्वानं गोड असे गायनाचार्य मंडळी आहे, विशेष तत्वानं गोड मृदुंगाचार्य आहे. असं वाटतं हा जीव काढावा आणि यांच्या ओवाळावा आणि परत जिथं आहे तिथं ठेवून द्यावा, हा पिकू नको हा. आणि म्हणून गोड इतके गोड गायनाचार्य आहेत की बस असं वाटतं आम्ही सकाळपासून सोबतच आहे. इतकं गोड गातात मी थोडंसं विकी रात्रीपासून. हा बाबा इतकं गोड गायलं ना, मला एक आमच्या नगर जिल्ह्याची शान आणि एक नाशिक जिल्ह्याची शान आहे. काय बोलायचंय, MS-15 आणि MS-16 हा 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 कुणीकच वळा नाही. हा MS-16 कुणीक वळा असं नाही, सरळच चला असं दे हा. आणि म्हणून आमचे आरोटी गुरुजी इतकं गोड गाणं आहे ना, सरस्वती मातेनं हे खरं वरदान जर दिलं असेल ना, खरं जर वरदान गायनाचं जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर आमच्या आरोटी गुरुजीं मते बाबा हे दोन व्यक्तिमत्व लय गोड आहे. का माहिती का बरं का नाना, असं म्हटलं जातं गायक लई दगड उचकला की गायक निघतोय, तुम्हाला माहिती आहे. हा लई गायक आहेत, पण माझ्या मते माझ्या दृष्टीत तोच गाणारा ज्याच्या गाण्यातून सहजच पांडुरंगापर्यंत जाता येईल तो खरा गाणारा. नाही तर सारे गप्प बसा आम्ही गप्पच बसतो, तू चालू दे कवर आहे. पण हा तसं नाही, इथं मोजक पण थेट काय दिशी गायली, आपलं देश गायले. हा हा काय गायले, हा देश काय गायला, देशीच गायली का हा हा. आणि म्हणून काय गोड गायली. पहिली चाल अगदी सुंदर, दोघांकरता टाळी वाजवायची. सुंदर असं मंडळी तुम्हाला मिळेल हे भाग्य बरं का. म्हणून दोघांकरता विशेष तत्वानं धन्यवाद. आमचे गोसावी बाबा सुद्धा माझ्यावर प्रेम करत या ठिकाणी उपस्थित राहिला, एकदा टाळी त्यांच्याकरता वाजवायचे. विशेष तत्वानं आमचे सगळे भजनी मंडळ गावची ना दातलीकर वा, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवायची. गावोगावी भजनी मंडळच राहिले नाही, पण विशेष तत्वानं आमच्या दातली गावातले सगळेजण उभे राहिलेत. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. चौदार काय भारी हा कसं लाजा द्या. आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. इकडचं जरा काम कोचाराचे जरा हा बस म्हणलं मागा तर बसलेला आहे. हा असं नसतंय भांडायचे मला तुमच्या बरोबर, तू कुशाल भांडा मग हा हा. आणि म्हणून ते दोघांना करता एकदा जोरदार टाळी वाजवायची. दोघंही सुंदर आहे, एवढं तरी आहे ना मोठा. आणि म्हणून
दोघंही गोड आहेत. स्वप्नाराला कमी नाही समजायचं. का नाही कमी समजायचं? माऊलीच्या सोहळ्यात किंवा आता षष्टीला आपण गेलतो. माझा आवाज तिकडूनच बसून आलोय मी. षष्टीला जर कधी गेलात किंवा सोहळ्यामध्ये जर गेलात, पालखीमध्ये यांच्या हातात काय म्हणतो आपण याला? थोडं थांबा तुम्ही, यांना विचारू द्या. काय म्हणतो आपण याला? यांच्या हातात याला काय म्हणतो आपण? दांड का नाही? राजदंड. राजदंड. हा, राजदंड. राजदंड म्हणतो. आणि हा राजदंड जर बरं का ना बरं का, हा राजदंड जर दिंडीत गेल्यावर उभा केला तर कीर्तन उभं राहतं का नाही? उभं राहतं. महाराज बरोबर का नाही? उभं राहतं. बरं, हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपवायचं सुद्धा काम हे दोघांकडे आहे. बरं, समजा याच्या पुढे अजून बोलतो ना. समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला म्हणा, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी स्वाबदाराची. मग स्वाबदार आहे तितकेच हुशार असावं लागतं. गोड गोड त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं माझ्या माय माऊल्या टाळ घेऊन उभ्या राहिल्यात. वा. आणि विशेष तत्वानं एकच कलर आहे. हा, वास. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड गोड त्यांना तुळशीवाल्या माय असतील. आणि विशेष तत्वानं मला विनेकरी बाबाला आवडले गाड्या. वाजवलं तुम्हाला विनेनी पाहता काय माझ्याकडं. हा, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी प्रति तुकोबारायच माझ्या कीर्तनात आलेत असं भास होतोय. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुतारीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा उपस्थित राहिलात. विशेष तत्वानं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि माझ्या अत्यंत नाशिक जिल्हा म्हटलं की माझा आवडता पखवाजा बरं का, नाशिक जिल्ह्यातला. का? एवढी गुपकी तयार आहे आणि विशेष तत्वानं त्यांची एक लग्गी आहे. ती महाराष्ट्रात मी लई आणलो पण ती लग्गी आजपर्यंत कोणाला वाजवताच आली नाही. असा एकमेव मृदुंगाचा बादशहा, मृदुंग क्षेत्रातला एक दिग्गज, नवे नवे महाराष्ट्रातला टॉप 10 मधला एक नामांकित पखवाजा आपल्या गावाला मिळाले. आदरणीय आमचे खरं तर गोसावी बाबा, एकदा जोरदार टाळी वाजवायची. इतकं किरण महाराजांचं वाजवणं सुंदर आहे. शुद्धता आणि स्पष्टता एवढी गोड आहे की महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आम्ही जरी दोघं असलो क नावातल्या राशीतले आम्ही, हा, दो दिल और एक जान आहे असं. हा, आणि म्हणून किरण दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं गोड साऊंड ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे महाराष्ट्रातले टॉप 1 ज्यांचं 1 नंबरला नाव लागतं असे अंबिका साऊंड आमचे पिंटू दादा. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. पिंटू दादा तुमचं कौतुक आहे. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय महाराज आहेत. व्यासपीठावर तुम्ही सगळे महाराज मंडळी बसलेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणाला मी नतमस्तक होतो. या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी भागवत कथा, श्रीकृष्ण चरित्र कथा या ठिकाणी चालू आहे असे आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय योगेशजी महाराज. एकदा टाळी वाजवायचे. माझं त्यांचं नातं जवळच आहे आणि म्हणून माझ्या कीर्तनाकरता आज विशेष तत्वानं महाराज थांबलेत. महाराजांकरता खरं तर गोड आपण त्या ठिकाणी धन्यवाद देऊया आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संता, या वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी. मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या. मग ऐका ना, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काय नाही. का बाबा माहिती का? या मातीमध्ये जो जो जन्माला आला बरं का, बरोबर, या मातीतली सगळी माणसं भाग्यवंत आहे, पुण्यवंत आहे, कीर्तिवंत आहे. आपण म्हणतो ना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो पाकिस्तान देश आहे आपलं, वो भारत देश आहे मेरा. बरोबर ना? एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. मग जगणं गोड असावं. किती गोड असावं? मानवी जन्मातल्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची इतकी पवित्र ठेवा बरं का ना, इतकी पवित्र ठेवा. आपण जन्माला आलो तर भजना करता आलोय. बरोबर ना? कशा करता जन्माला आलोय? भजना करता. किती गोड लिहिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. औट हात का मानव देह,
औट हात का मानव देह हे औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया हाथ का मानव दे औट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया औट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया हर जमाना खोया खाया पिया सुख से सोया हर जमाना खोया टाळी वाजवा टाळी वाजवा आमची अण्णा म्हणजे चालता बिलता रेडिओचे हा 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 मग काय बोलायचंय आमच्या जन्मामध्ये आम्ही आलोत ना या रेडिओच्या त्या महाराज मला वाटतं आवा बरं का गुरुजी तुमचं गाणं जर ऐकलं ना असं वाटतं रेडिओच ऐकतोय का काय हा आणि म्हणून गोड ऐका या जन्मातली महत्वाची आसच आहे काय आम्ही भजना करता आलोय शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा किती वेळा 3 वेळा अंघोळ केली पाहिजे किती वेळा तुम्ही जरा बोला ना माझ्यावर नाराज का काय तुम्ही माझ्यावर जरा बोला चला ना किती वेळा हे आहे किती वेळा आंघोळ केली पाहिजे 3 वेळा आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे तुम्ही दातलीवाले काय करताय तुम्ही 3 वेळा वरून सांगताय मला 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करताय सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला किती गोड लिहिलंय महाराजांनी महाराज म्हणले भजना करता मिळालंय मग भजनाची आज गोड ठेवा का माहिती का हे पुन्हा पुन्हा नाही याच दिही घडे देवाचे भजन आपल्या जवळ आले घडलेत मग आम्ही काय करावं आता तरी पुढे हाच उपदेश अरे नका करू नाश आयुष्याचा मग काय करावं आई भजन असावं भजन इतकं गोड असावं ना इतकं गोड असावं पण ते प्रेमानं असावं आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा तुम्ही थांबून या ना म्हणू द्या जरा देवा आशा न पावायचा म्हणे मोठ्यानं म्हणा देव बाजारचा मनी नाही भाव मनी हा थोडा आवाज मनी नाही भाव मनी देव आशा न पावायचा क्या बात आहे हा देव बाजारचा अजून पुढे पुढे दगडाचा देव त्याला वाटाराचं वेव मातीचा देव त्याला पाण्याचं वेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं वेव सोन्या चांदीचा देव त्याला देव आशा न पावायचा देव बाजारचा भाजीपाला मग देव मिळतो भाव आणि प्रेम ज्याच्या जवळ नाही प्रमाणच आहे काही न लगे एक भावाची भावाचे कारण वाना ना काही न लगे एक भावाची कारण बंडुवा खजानाचे ऐका मग महाराज म्हणले टाळी वाजवायची त्यांनी गायलं ना टाळी वाजवा चालायची मग काही न लगे एक भावाची कारण आणि तुका म्हणे आण आण म्हणजे शपथ घेतली कोणाची विठोबाची देवाची शपथ घेतली मग भाव लागतो भावा प्रेमाशिवाय देव मिळतच नाही आणि प्रमाणच आहे शुद्ध ज्याचा भाव झाला
बाबा दुरी नाही देव त्याला. मग देव मिळवण्याची अर्थता आमची गोड असावी. का असावी? आणि देव मिळण्याकरता आहे ना आमची अर्थता इतकी शुद्ध असावी की आम्ही निरअपेक्षेने देवाजवळ गेलं पाहिजे. आमची भामटी वृत्ती तुमच्या सगट माझ्या सगट. हा आम्ही बदलून गेलोय. देवाजवळ ज्या वेळेस गर्भात होतो ना आईच्या गर्भातून देवाला प्रार्थना केली, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. पण बाहेर आल्यानंतर आम्ही बदललो. कधी मी म्हणलोच नाही तुला. देवाला सुद्धा आपण बनवलं. महाराज एक सांगू का, तुमच्या सगट आणि माझ्या सगट आपण एवढे 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 भामटी झालोय की आम्ही देवाला सुद्धा खरं तर चॅलेंज केलं. नवे नवे देवाजवळ जाण्याकरता स्वार्थी अपेक्षा आपण ठेवली. मला वाटतं निस्वार्थी अपेक्षा जवळ असावी. परवा ना किरणजी आमच्या एक लग्न झालं बरं काय. आमचं लग्न झालं. आमच्या शेजारी एक जिजी राहते. जिजी इथं नाही म्हणतात कोण जिजी. हा असली तरी इथली नाही आमच्या तिकडची सांगतोय. हा आमची जिजी लग्नाला गेली अण्णा बरं का. लग्नाला गेली आणि जिजी होती 55 लाखाची फर्निचर गाडी. हा फॉर्च्युनर. हा फॉर्च्युनर. हा 30 हा 30 हा ते वयामानानुसार इकडे तिकडे होता राव. तुम्ही समजून घेत जा जरा. हा हा आणि गेली जिजी लग्नाला. जिजीने आला दादा 1 तोळा सोन्याचा. तोळाच म्हणतात ना सोन्याचा 1 तोळा. लग्नाला आहेर करायला. तुमच्याकडे आहेर आहे ना. आहेर करायला आहेर. आहेर लग्नात करतात का आहेर. आहेर हा ते वहीत नाव वगैरे लिहितात तो आहेर. आणि मग ते आहेर करण्याकरता जिजी गेली आणि आहेराची वही उचकली. पण आहेराची वही अर्धी भरलेली होती. आता 1 तोळा नेला होता जिजीने आहेराला. तिला अपेक्षा कुठल्या पानावर असणार बोला ना. हो पहिल्या पानावर. जिजी म्हणली पुरीच्या यायला आहेराच्या वहीत काही नाव लिहू नको. तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं. हा तोळा धर आणि जाऊ का. पुरीच्या म्हणली जाय. परत विचारलं जिजीने जाऊ का. पुरीच्या म्हणली जाय. तिसऱ्यांदा विचारलं जिजीने जाऊ का. ती म्हटली जाय ना. 3दा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला. शुगर हाय झाली आणि गाडीत येऊन बसली. एका पॉइंटच्या जिजीच्या ड्रायव्हरनं 4 पॉइंटवर नेला. पण तरी काय जिजीला घाम उरकणा. आखी जिजी घामानं वल्ली झाली. पाहते काय माझ्याकडं. हा आणि जिजी घरी आली आणि जिजीला बसली. जिजीला बसली इकडे बघा. जिजीला बसली दात खेळ बसली. आणि जिजीची 7-8 वर्षाची पोरगी मायात आली. अण्णा तुम्हाला नाही मला घरी अण्णा म्हणतात. हा अण्णा जिजीला काय झालं म्हणलं चल बरं काय झालं. जिजी भाषी गेलो. काय आला का अण्णा लग्नाला गेलते. मग कोणी काय म्हणलं काय. हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय तुला. अण्णा लग्नाला गेलते 1 तोळा न्यालता. म्हणलं का हारला बिरला काय. म्हणले हारतोय काय. म्हणलं मग झालं काय. अण्णा लग्नाला गेले 1 तोळा न्याला आणि पुरीच्या आईच्या हातात 1 तोळा दिला आणि तिला म्हटले बोला ना. तिला म्हटले जाऊ का. ती म्हटली जाय. म्हणलं जिजाच्या झालं काय. ती म्हणली अण्णा मी 75,000चा 1 तोळा न्याला. किती हजाराचा. 75,000चा 1 तोळा न्याला. निदान मी 75,000चा 1 तोळा न्याला. पुरीच्या आहे ना माझ्या तोंडावर निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा. आपलं गणित थोडस वेगळं आहे. आपण आहे ना स्वार्थ करता जगतो. हे असंच उदाहरण सांगा. हे मारुद्रायाचं मंदिर आहे समोरचं बरोबर ना. बरोबर मारुद्रायाचं मंदिर आहे. थोडंसं शार. मारुद्रायांच्या मंदिरात जर गेलात ना त्यांच्या जवळ कधी मागण्याची भूमिका ठेवू नका. त्यांच्या जवळ जर गेलात ना देवा सांगा हे देवा अरे उलट तू जेवढं दिलंय ना तेवढ्यात मी समाधानी आहे. जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा 10 पट तू जास्त दिल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका तुमच्या जवळ असावी. ही भूमिका ज्याच्या जवळ आहे त्याला समाधान ज्याच्या जवळ आहे त्याला जगतातलं महत्वाचं गणित सुख या गोष्टीचं माध्यम लगेच कळतं. आणि समाधान कशानं होतं माहिती का. सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेने सदा जीता समाधान. तेने सदा जीता समाधान.
द्यालो सर्व अलंकार वा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व महाराज पहिला मुद्दा वापरला की तुम्ही नामघोष केल्यानं समाधान मिळतं. बरं ठीक आहे, ऐका ना, मग समाधान नामघोषानं मिळतं. शेळके पाटील, नामघोषानं जर समाधान मिळतं बरं का सर, मग आम्हाला नामघोष कुठं करता येईल अण्णा? बरं का, नामघोष कुठं करता येईल? हे संगतीशिवाय शक्य नाही. बरोबर ना? संताची संगत केल्याशिवाय तुम्हाला नामस्मरण करता येणार नाही. त्या संगतीतच हे सगळं आहे. काय संगतीत आहे? महाराज म्हणले संताच्या संगतीमध्ये नाम घेऊ नाम देऊ, हे सगळं संताच्या संगतीतच आहे. नवे नवे संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद तिथी वाय. संताविन ते प्राप्तच होणार नाही. ते गॅजेट जर मिळवायचं आहे तर मानवी जन्मातली महत्वाची भूमिका आम्ही त्या देवाची प्राप्तता शुद्ध भावानं करणं गरजेचं आहे. मोठी गंमत आहे. आणि ज्यानं भाव शुद्ध केला ना बाबा, मोठी गंमत आहे. त्याचा परमार्थ सुद्धा बेसल्याशिवाय पाचल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. ही भूमिका असं आहे. आणि ही भूमिका ज्याच्या जवळ आहे ना त्याला संगत लय महत्वाची. तुमची सुद्धा शेजारीन चांगली बरं काय अजय, शेजारीन चांगली असली पाहिजे. हा हाय तू आहेच माहिती मला, पण ऐकत चला. ऐका, संगत लय महत्वाची. मी एक उदाहरण सांगून जाईल. पहिल्या चरणाकडे यायचे ना, ऐका. भाग्य लय महत्वाचे. भाग्य हल्लीच्या काळात ज्यानं भाग्याला जोपासलं ना, भाग्यातून संताची संगतीतून कसं आपल्याला देवाजवळ जाता येतं हे सांगून जाईल. ऐकायचंच तुम्हाला? ऐका. माणसानं नेहमी वेळेला जपलं पाहिजे. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. माणसानं कशाला नाही जपलं तरी चालेल, पण माणसानं पैशापेक्षाही माणसानं वेळेला जपलं पाहिजे. का? एक जुनं वाक्य आहे, टाइम इज अ मनी. म्हणजे जेवढं पैशाला महत्व देता येणार नाही तेवढं मला वाटतं कशाला महत्व देता येईल? बोला ना, कशाला महत्व देता येईल? वेळेला. वा. आणि खरं तर असंच एक गाव होतं आणि गावामध्ये एक पोरगं होतं बाबा. त्याचं लग्न ना साक्षात लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीतून लावलं. लग्न लावलं आणि काही दिवसानंतर त्याच्यावर वेळ आली. लग्नानंतर काही दिवसानंतर वेळ आली आणि ते रस्त्यावर आलं. थोडस आणखीन स्पष्ट बोलून जाईल. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली बरं का, जमीन जर रस्त्याच्या कडेला आली सर, तर जमिनीची किंमत किती पटीने वाढते? किती पटीने वाढते? 10 पटीने वाढते. घर जर रस्त्याच्या कडेला बांधलं तर घराची सुद्धा किंमत 10 पटीने वाढते. पुढच्या वाक्याकडे लक्ष द्या. पण माणूसच जर रस्त्यावर आला, आता बोला, त्याची किंमत योगेश बाबा, त्याची किंमत 0. हा, किंमत त्याची त्याला. आणि ते आलं रस्त्यावर. शेवटी पैसा नसला का महाराज, संसार जिंकण्याकरता मी मोठ्या व्यक्तीच्या मुखातून वाक्य ऐकलंय, संसार जिंकण्याकरता वित्त असावं लागतं, परमार्थ जिंकण्याकरता अभ्यास असावा लागतो. आणि खरं तर मानवी जन्मातलं जग जिंकण्याकरता तुमच्या हृदयात प्रेम असावं लागल. जग जिंकता येईल. या 3 गोष्टी अनुकूल असल्या पाहिजे. आणि मग त्या आल्या रस्त्यावर. पैसा नसला का बाबा कोणी विचारित नाही. हल्ली रीत आहे, तुम्ही महाराज लोकांना लय बोलता, महाराज लोक लय पैसे घेतात, पण असं नाही. मानवी जन्मातलं तुकोबाराने एक वाक्य लिहिले. काय लिहिले? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. पैसा आहे तरच दुनिया सलाम करते. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत दुनिया सलाम करते. अपने पल्लों में पैसा होए तो, अपने पल्लों में पैसा होए तो सब लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे.
महाराजांचं म्हणणं आहे सब पैसे के बाही दिल का साथी कोई नाही. मग नाही आम्ही मानवी जन्मामध्ये आलात तर हे महत्वाचं काय आणि कलियुगात तर हे सुरवे. बरं चला म्हणा ते मला सांगायचं होतं की ते आलं रस्त्यावर. शेवटी बायका पोरं कोणी साथ देईना रस्त्यावर आलं. आजही नाशिक जिल्हा असा आहे की थोडंसं पुढं गेलं का त्र्यंबकेश्वर तालुका आहे. त्या त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरी नावाचा एक पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या माध्यमातून आजही काही साधू लोक असे जगभरातली, मी महाराष्ट्रातली नाही म्हणत, जगभरातली काही साधू लोक आहेत की तिथं येऊन आपलं जीवन व्यतीत करतात. आहेत काय काय साधू लोक. आणि हे पोरग गेलं त्या साधू लोकांच्यात गेलं. काही दिवस काढले, काही महिने काढले, काही वर्ष काढले आणि एक दिवस ज्या लक्ष्मी मातेने त्याचं लग्न लावलं होतं ना, बरं काही लग्न लावलं होतं ना, त्याच लक्ष्मी मातेची प्रीती धुवून चालली होती. मातेला वाईट वाटलं की अरे याचं लग्न मी सोन्याच्या पालखीतून लावलं आणि ती पाला खाऊन दिवस काढते. सर वाईट वाटलं लक्ष्मी मातेला. मातेने विचार केला. माता विचार करायला लागली अरे याला आपण मदत करायला हवी, याच्यावर वेळ कस काय आली, पूर्वजन्माचं काहीतरी संचित असावं म्हणून हा इथं पाला खाऊन. पण मातेला दया आली अण्णा बरं का. मातेने एक अनमोल किमतीचा हिरा 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 ठेवेता ऐरणी वाचे मारे जोगणी तोची मोल पाव वे खरा करणीचा ओय चुरा. तो हिरा त्याच्या समोर टाकला. तो रत्न पारखीच होता. हिरा उचलला, आत्ता घरी जातो, बायकोच्या हातात हा हिरा देतो. बायको मला घरात घे. निघालो घरी. घरी निघालं पण गावाच्या बाहेर आलं, तहान लागली त्याला. तहान. गावाच्या बाहेर ना एक नदी होती. नदीमध्ये पाणी प्यायला गेलो पण डोक्यामध्ये माझ्यासारखाच फेटा होता. फेट्याच्या इथल्या आडीमध्ये त्याने हिरा खावला आणि पाणी पिण्याकरता, बोला ना, पाणी पिण्याकरता वाकलं. जसं वाकलं तसं हिरा 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 पाण्यात पडला. पाण्यात पडल्यावर पाण्यात मासा होता. माशाला वाटलं मलाच काहीतरी खायला टाकलंय. माशाला टाकली जडप, त्याच्यावर गिळून घेतला हिरा. हे 2 तास पोहिलं. 2 तास पोहिलं. फुगलं ना. बाहेर आलं. म्हटलं गावाकडे पाहते जंगलात काही उपयोग नाही. म्हणला चला आपल्या जंगलात. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची बिरी चालली. मातेला वाईट वाटलं अरे काल याच्या समोर मी हिरा टाकला तरी इथंच. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेनं त्याच्या समोर अनमोल किमतीचा हार, 9 रत्नाचा हार त्याच्या समोर टाकला. आत्ता उचलतो, आवाज झाला, हिरा हार उचलला, घरी निघालं. पण रोजची नदी लागली, म्हणला तहान लागली, आत्ता पाणी पितो ना आत्ता घरी जातो. पण पाण्याकडे यायचं नाही आज. पाण्याकडे नेलं का काय होतंय, बोला ना, पाण्यात पडत आहे. म्हणून डोक्यातला बेटा आणि हार काढला आणि रस्त्यालाच काढून ठेवला आणि गेलं पाणी प्यायला. वरून गार आली, गारीनं तो हार पाहिला. गारीला वाटलं सापच. गारीनं घातली झडप घातली, गारीनं हार घेऊन गेलं. हे गावाकडे पाहते, जंगलाकडे पाहते, गावाकडे पाहते, जंगलाकडे पाहते. नाही लय वेळ बघितलं. म्हणलं आज जे होईल ते होईल. घरी जायचं, बायकोला सांगायचं, बायको मला घरात घेईल. घरी गेलो. दरवाजा, तुम्हाला नाही बरं का, दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे? हा म्हटलं मी आहे. दरवाजा उघड. बायकोनं दरवाजा उघडला. कशा करता आला? मला काल हिरा सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते, आपला संसार चांगला होईल. हा म्हणलं पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि हिरा पाण्यात. तुम्ही जरा बोला झाला की हा हिरा पाण्यात. आज काय आलात? आज मला 9 रत्नाचा हार सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि रस्त्याला फेटा आणि हार काढून ठेवला. वरून गार आली आणि गारीनं हार घेऊन गेली. एवढं उत्तर ऐकून बायकोनं हळूहळू व्यक्त करायला पाहिजे का नाही? अण्णा बायको काय म्हणली माहिती का किरणजी? बायको म्हणली 2 दिवस पाणी पेले नसते तर काय मिळले असते का? काय उघडलं नाही का? दिलं पाला खायला काढून. खरं काय? खरंच आहे. हा दिलं पाला खायला काढून. खरं हा असू द्या. आणि मग ना, आणि मग गेलं पुन्हा पाला खायला. तिसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची बेरी चालली. मातेला वाईट वाटलं. अरे याच्या समोर मी 2 दिवस हिरा हार टाकते, हे इथंच कस काय? माता विचार करत असताना, लक्ष्मी माता विचार करत असताना माते समोर एक आकृती तयार झाली. हे माते, याला तू किती दे, याच्यात नशिबात नाही, याच्यात भाग्यात नाही. तू किती दे, याला ते मिळणार नाही. माझं नाव आहे भाग्य, आणि जर मी त्याला दिलं तरच ते त्याला मिळेल, अन्यथा मिळणार. लक्ष्मी माता म्हणली तुमचं बिरलंय डोकं, मी याचं लग्न सोन्याच्या पालखीतून लावलंय. लक्ष्मी माता तू किती रे,
पटवून देऊ तुला. लक्ष्मी माते म्हटले हा दे. भाग्यानं काय केलं, 1 रुपयाचं नाणं तयार केलं. बोला बोला किती रुपयाचं, 1 रुपयाचं. आणि 1 रुपयाचं नाणं तयार केलं आणि फेकलं ना त्याच्या समोर. खन्न आवाज झाला नाण्याचा, खन्न आवाज झाला. काळी 2च्या स्वरात वाजलं ते खन्न असं. हा बरोबर. आणि खन्न आवाज झाल्यानंतर उचलला तोही रुपयाचा आवाज झाल्यानंतर उचलला. काय मिळाले या 1 रुपयात, कोण टाकते अजून त्याला कळलं नव्हतं. 1 रुपया उचलला. आत्ता घरी जातो, याचा काहीतरी बायकोला काहीतरी घेतो आणि मग घरी जातो. शेजारी एक कोळी दादाचं दुकान होतं. कोळी दादाकडे मासे होते. यानं 1 रुपयाचा मोठा मासा खरेदी केला, भला मोठा मासा खरेदी केला आणि निघालं घरी. आणि पण म्हणला विचार केला, अरे मासा तयार करण्याकरता जळण लागतं, लाकडं लागतात. म्हणून मासा झाडाखाली ठेवला आणि एका झाडावर चढलं. त्याला झाडावर चढायची प्रॅक्टिसच होती. ताड 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 झाडाची लाकडं मोडली. असं एवढी फास्ट आहे. हा 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 असं हळूच. आणि मग लाकडं मोडली. आणि ज्या झाडावर चढलो का आई, त्या झाडावर नेमकी त्या घारीचं घरट होतं. आणि घरट्या त्याचा फेटा आणि याचा हार होता. फेटानं हार खाली घातला आणि या कातात सरपण, या कातात मासानी, या कातात तो घेऊन घरी निघालो. बायको मला घरात घेणार आहे आज. हा रोजची नदी लागली रे. आज म्हणला मेलो तरी चालल. पाणी प्यायचं नाही, पाणी पिलं नाही. ओ पाणी पिलं नाही. घरी गेलं आणि असा दरवाजा वाजवला. तुम्ही बघू नका माया का. हा असा दरवाजा वाजवला. हातून ना वाजवला. कोण आहे म्हटलं मी आहे. मी म्हटलं नंतर बायकोने याचा आवाज ऐकला. बायकोचं टेम्परेचर एका सेकंदात 100.101 डिग्री सेल्सिअस प्लस झालं. बायको तान 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 करीत आली. धाडकन दरवाजा उघडला. असा धाडकन दरवाजा उघडल्यावर बायकोचं टेम्परेचर 100+ झालं होतं. या पठ्ठ्यानं तेवढ्यात त्या फेट्यातला बाजूला केला आणि बायकोच्या गळ्यात घातला. बायकोचं टेम्परेचर एका सेकंदात -0 आलं. बायको म्हणली बदामाचं दूध करू का, बदामाचा शिरा करू. हा म्हणला काहीच करू नको. हा मासा घे आणि घासावा लागतो कापायच्या अगोदर. ती म्हणतात तुमचं लय अनुभव, माझं काय नाही, तुमच्या संगतीचा परिणाम आहे. हा आणि मासा घेतला आणि घासला आणि कापला. तो मासा कोणता होता माहिती का, बोला ना. ज्या माशानं तो हिरा गिळला होता. आता मी पटूनच सांगू तुम्हाला, ऐकायचं का तुम्हाला. लक्ष्मी मातेनं त्याला जे दिलं ते त्याला मिळालं का हो, नाही मिळालं. मग हे त्याला किती रुपयात मिळालं, 1 रुपयात. पण हा 1 रुपया त्याला दिला कोणी, भाग्यानं दिला. आता हेच पटून सांगू का, आपल्या सुद्धा जीवनात 1 रुपया आहे. कोणता 1 रुपया माहिती का, संत रूपी 1 रुपया आपल्या जवळ आहे. आणि हा 1 रुपया ज्याच्या जीवनात आहे त्याचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं पहिलं. उजळले भाग्य आता, 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 उजळले चिंता वारली, चिंता वारली, संत दर्शन, संत दर्शन अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शन वाजवा, एकदा टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण गुरुजींनी गोड गाऊन दाखवलं. उजळले भाग्य आता. मग या माध्यमातून आमचं भाग्य उजळल. पण ती संगत फार महत्वाची. कशानं, या संताच्या संगतीनं ते भाग्य उजळल. आता शब्द वापरलाय, उद्या नाही.
किंवा परवा नाही किंवा काल नाही, आता या क्षणाला महाराज म्हणले आम्ही त्या संताच्या संगतीत भाग्य उजळण्याचं काय गोष्ट सांगतोय. अर्धा क्षण जरी बसलो ते ने हो या शांती महत् बापा. अर्धा क्षण घडता संताची संगती, मग संताच्या संगतीतले एवढं संगत संतन की करलो, 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 जन्म का सार्थक कछु करलो, जन्म का सार्थक कछु करलो, संगत संतन की करलो, संगत संतन की करलो, संगत संतन की करलो. मग जीवन का कछु सार्थक तू करलो. हा करले करलो एकच आहे मानवी जन्मातलं एक महत्वाचं गणित. हा आम्ही जन्मामध्ये आलोत ना, ही संगत लय महत्वाची. आणि लय कुठे ना लय हाती परिचय उपयोगाचा नाही. साहेब आपलं बाहेर किती मोठं नाव असू द्या, किती 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 मोठा साहेब असू द्या, किती मोठं फॅक्टरी असू द्या, किती मोठा साहेब असू द्या, किती मोठा महाराज असू द्या, किती डॉक्टर असू द्या, किती वकील असू द्या, गावात जर आला ना आणि त्याचे लहानपणीचे जर मित्र भेटले ना, त्या साहेबाचं पार वाटोळ करून टाकी त्याला. पार वाटोळ, पार वाटोळ. किती मोठा महाराज होऊ द्या, किती खरंय, खरंच खोटं नाहीच आपलं काय. हा हा खरंच आहे. हा किती मोठं वा. माझी ना एक चौथीची मैत्रीण होती आजी, त्यो आहे का. हा 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 वती होती, वती जागा. हा वती मै फक्त मैत्रीण होती, बाकी काय नाही. हा ती लगेच तुझ्या असं काय नाही, फक्त मैत्रीण होते. आम्ही एका बेंचवर बसायला होतो, बेंचवर बसायला होतो बरं का महाराज, एका बेंचवर सर बसायला होतो. आणि आता विशेष तत्वानं सरळ बोलू बसले, जरा जडच जाणार पण बोलतोच आता, जड अंत करणारा बोलतो. हा हा ऐका सर, जुन्या काळात पोरानं बडबड करू नये म्हणून तुम्ही काय करायचे ना, आज बदलाच घ्यायचा आपल्याला. तुम्ही बोला जरा आज. हा आज बदलाच घ्यायचा आहे, तुम्ही बोला जाता. हा काय करायचे तुम्ही, एक पोरग आणि एक पोरगी. हा पोरग आपोआप गप बसायचं. हा नको. हा पोरा शेजारी पोरगी टाकली तर ती गप बसायचं, पण मी गप नव्हतो बसत. माया कंपास असायची, कंपास, आणि त्या कंपाशीत कर्कटक असायचं. कर्कटकाने निंबी बँच आखून घेतली, इकडं जर आली तर टोल्यात उलटी पाडेल. हा पडायला ब्रँड होतो. हा हा आणि मग ते काय भांडणच असायची. योगायोगानं सिलेक्शन झालं, निवडणूक लागली. निवडणुकीत ती मुख्यमंत्री आपलं मॉनिटर झाली वर्गाची. गेलं ना, सत्ता गेली, श्याम पण गेलं ना, पाहता काय माझ्याकडं. हा आणि गेलं ना, अवघड झालं. म्हणलं आता काय करू. चौथी पर्यंत तिने एवढा त्रास दिला. देवेंद्र फडणवीसांचं एवढं यादीला नाव नव्हतं का, ह्या पट्ट्याचं रोज पहिलं नाव यादीला, मार खायला बाकी काय नाही. हा रोज छडीन मी असायचो. हा वैतागलो, मला डॉक्टर व्हायचं होतं महाराज. अण्णा खरंच गुरुजी डॉक्टर व्हायचं होतं. मी लय चौथी पर्यंत ठरवलं होतं डॉक्टरच व्हायचं. पण चौथी नंतर तिच्यामुळं मला निर्णय बदलावा लागला. तिच्यामुळं मी आळंदीला निघून गेलो. घरच्यांना म्हटलं मला इथं ठेवू नका गावात. हा किती मार खायचा, गठ्ठ पडला हाताला मार खाऊ खाऊ. गेलो आळंदीला निघून. आळंदीला निघून गेलो, माझं ग्रॅज्युएशन आळंदीलाच कम्प्लीट झालं. आळंदीला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, पण तिकडून गावाला येऊस्तोवर तिचं लग्न झालं. हो हा लग्न झालं, आणि योगायोगानं त्या दिवशी तिला जिथं दिलं का तिथंच माझं कीर्तन होतं. कीर्तन होतं. आणि तिनं मला काय ओळखलं नाही. आता चौथी पर्यंत काय दाढी बिडी नव्हती, आत्ता आली आत्ता. आत्ता आले. हा आणि मग त्याने तिने आवाजावून ओळखलं माझ्या. हा तर तोच दिसतोय, हा तर तोच दिसतोय. लहानपणी अख्खं गाव मला बावड्या म्हणायचं. आता महाराज म्हणता. हा हा आणि अण्णा बरं का, तिनं ओळखलं. पण तिला कंप माहिती ना, शेवटी आपल्याकडे कीर्तन संपलं का महाराजाचे आभार मानायची पद्धत आहे. काही लोक तो असे आभार मानतात. रात्री मी भिवंडीला गेलतो कीर्तनाला ना, अण्णा आभार कसे मानले माहिती का, पुण्यस्मरणाचं कीर्तन होतं. आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं,
यांनी जाम बारी कीर्तन केलंय. जाम 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 बारी. हा जाम. हा आणि जाम बारी कीर्तन केल्याबद्दल त्यांना भावपूर्ण जगू दे रे वो, जगू दे. आता काय करा. आणि मग ना तिला कळलं का, माग बसली ती. ते माग तिघे बसल्यात का, त्यांच्या माग बसले होते. आणि एवढ्या माणसात तिला कळलं हा लहानपणीचा मामा मित्र आहे का. एवढ्या माणसातून ती पळत आली माझ्याजवळ. पाया नाही पडली. जेवढी लोक होती का तेवढं सगळ्यांना बाजूला केलं. सगळ्यांना बाजूला केलं, पाया नाही पडली माया. मला म्हणती भावड्या तू कधी कीर्तन कर झाला. जेवढी लोक होती का माया तेवढी निघून गेली. पाहता काय मायाकडं. त्या दिवसापासून ठरवलं हाती परिचय कुठंच करायचा नाही. एक जुनं वाक्यातलं शास्त्रातलं एक वाक्य आहे, हाती परिचयात आवाज्ञा होतच असते. मला वाटतं हाती परिचय कुठं असावं सांगू का. ऐकायचं तुम्हाला. हाती परिचय मित्र नक्कीच असावेत, पण सांगू याच्या पलीकडे आपला हाती परिचय संतांच्या आणि देवाच्या ठिकाणी असावं. जन्माचं कल्याण होतं असावं. हे जन्माचं कल्याण करण्याकरता आहे. आणि ज्यानं जन्माचं कल्याण करायचं ना, ज्याला लाभ मिळवायचा आहे ना, ज्याला भाग्य उजळायचं ना, लाभच सांगितलाय. हे तो एक संता ठाई ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई ठाई, एक संता ठाई. लाभ पाई उत्तम मानवी दासे दासे मानवी दासे लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम मानवी दासे दासे मानवी म्हणले हा लाभ संताजवळ आहे. आम्ही हा लाभ जोपासणं गरजेचं आहे. भाग्य उजळतं का नाही इथं. आणि ज्याला भाग्य उजळायची त्याला संतांची संगत लय महत्वाची. बरं ठीक आहे. मग तुकाराम महाराजांना, नाथबाबांना सगळे लोक विचारायला लागले काय असं तुमचं काय केलं देवानं. महाराज म्हणले मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच असं. किंवा आपले बाबा महाराज इंगळे एक बाबत चाल म्हणायचे, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. हीच चाल. आणि मग तो देव सांभाळ करतो. म्हणूनच दाखवायचे का देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी पुढे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. आणि वा. आणि मग देव सांभाळ करतो ना. आणि सांभाळ जिथं केलं जातो तिथं जाऊ. बरं काही पुरावा. सकाळी मिरच्याचा सांगितलं, आता मिरच्या नाही, आता वेगळं सांगतो. महाराज म्हणले तू परत नको म्हणाले एकच येत आहे का काय. नाही ना असं नाही ना, वेगळं सांगतो आहे का. मग काय पुरावा आहे. पुरावा एकच आहे. काय पुरावा. तुकाराम महाराज म्हणले पुरावा लय गोड आहे. कोरोनाचा काळ होऊन गेला. आता कोरोनाचा काळ वेगळं काहीतरी ऐकवत. चला ऐका. कोरोनाच्या काळात आहे ना वारकऱ्याला पंढरपूरला जायला परवानगी. वारकऱ्याला ते मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानं पोलिसांचं दर्शन घेतलं आणि ते मागं फिरलं. दादा झालता का नाही व्हिडिओ व्हायरल झालता. तूच माझा मा पण तुझी माझी माय. आणि निमगावकरांनी कीर्तन आठवून मग ते आले होते सगळे ऐकायला आले होते. आणि मग ते दर्शन घेतलं आणि मागं फिरायचे. एक वारकरी भजन करत चालला. भाषणामध्ये इतकी तल्लीनता होती, इतकं गोड म्हणत चालला होता. माझ्या बरोबर म्हणणार तुम्ही, म्हणणार माझ्या बरोबर सगळे म्हणणार, आई म्हणणार तुम्ही. तुकोबाराचं भजन इतकं गोड. किती गोड. तुकोबाची अमृतबाण देवाची पडता कानी,
दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ए बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल थोडा आवाज आला पाहिजे करावा विठ्ठल जीवे भावे एने सोसे मना झाले हव भरी क्या बात है हे एने सोसे मना झाले हव भरी भरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही एने सोसे मना झाले हव भरी एने सोसे मना मना झाले हव भरी म्हणणार अजून माझ्या बरोबर म्हणणार थोडं अशा गड्या सोडायच्या आणि टाळी वाजवायची एक साथ नवलाची गोष्ट ऐकच के बाई नवलाची गोष्ट ऐकच के बाई कुंभनाने बाळ तुडविले पायी कुंभराने बाळ कुंभराने बाळ हसत खेळत बोबडी बोलत तुडविले बाळ त्यासी शोधी नाही हे नवलाची नवलाची ऐक नवलाची ऐकच टाळी वाजव तरी म्हणलं सरकार यांना 1,500 रुपये महिन्याला का द्यात आहे गोड गोड आपल्याकडे वळायचं का असं 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 ऐका गोड भजन असायचं का नाही आता नाही राहिलं तेवढं भजन भजनाला काही परंपरा आहेत आणि प्रत्येक संताचं उदाहरण घ्या ना तुम्ही प्रत्येक इतकं गोड आहे ना अण्णा बरं का अण्णा इतकं गोड सावता महाराजांचं शोधलं तर सावता महाराजांनी मळ्यात देव शोधला ते नाही गेले पांडुरंगाला त्यांच्या घ्यावं लागलं मला वाटतं अनेक गोरोबा काकांचं उदाहरण घेतलं तर गोरोबा काकांना मातीत देव शोधला मडक्यात देव शोधला अनेक संतांची उदाहरणं आहे अनेक आम्ही सुद्धा कधीतरी देव शोधणं गरजेचं आहे खरं खरं बोला माग मारुतीरायचं मंदिर आहे खरं खरं बोलायचं तुम्ही शेतामध्ये काम करता का नाही हा करता हा करताय काम हा करताय खरं खरं बोलायचं तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे तुम्ही शेतामध्ये घरामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता लोकांच्या कुट्टाने करता शपथ आहे खरं खरं बोलायचं तुम्ही देवाचं भजन करत
नाही वाटल्या त्या. वा धन्य माता पिता याची अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार का मला आज वाटलंय. हा वा असू द्या. मला वाटतं भजन असावं, भजन असावं, भजन असावं, भजन असावं. तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला तुमच्याकडून 3 चाली म्हणून घेतल्या आहे. म्हणले का नाही आजी? म्हणले का नाही? तू म्हणले का नाही? म्हणले का नाही? खरं बोल. 3 चाली म्हणल्या तुम्ही माझ्या मग म्हणल्यात का नाही? काय नेऊ नका कीर्तनातून, आजच्या कीर्तनातून काही नेऊ नका, काही नेऊ नका. पण एवढे ना 3 चाली ना तुमच्या कामामध्ये म्हणा घरी गेल्यावर. मला वाटतं माझं कीर्तन या वर्षीचं सार्थकी झालं. बस बाकी काही करायची गरज नाही. हा एवढं करा. लय कीर्तन न्यायचे मग लय मग ते काय नाही, फक्त एवढं भजन करा. मला वाटतं आजचं संत बरं अभंग सार्थकी लागला. एवढं गोड भजन असं माणसाच्या जीवनात. लोकांचं भजन करण्यापेक्षा देवाचं भजन केलेलं कधीच गोडच. आणि मग भजन असलं पाहिजे जीवनात. ती निघाला वारकरी भजन करत करत, आणि भजन करत करत 11:15 वाजले होते त्याला. आणि 11:15 बरोबर त्यानं भजन केलं. हा टाइम आणलंय पक्क आपण, काय काळजी करायची गरज नाही. आणि मग ते भजन करत करत निघालं. परसरी झाला संन्यासी माध्यानाशी तोंडवाशी. हा नियम आहे. भूक लागली साधू बाबांना, आणि त्या कोरोनाच्या काळात ना आपली हॉटेल वगैरे बंद केली ती. मला वाटतं त्या काळात मुख्यमंत्री ते ठाकरे साहेब होते, बरोबर ना? हा उद्धवजी ठाकरे साहेब. हा त्यांनी ते काय केलं तर 50% क्षमतेनं, नाही ते नाही बंद केलं तर 50% क्षमतेनं हॉटेल चालू ठेवली ती. असं म्हणजे त्यांचं नाही मला प्रचार वगैरे काय करायचा, पण सांगतोय की त्यांनी 50% क्षमतेनं हॉटेल चालू केली ती. 50% क्षमतेनं मर्यादित आपण कीर्तन चालू करा, सगळं 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 त्याला केलं होतं. आणि नेमकी ते भजन करत करत निघाले होते. सकाळ सकाळची वेळ, वारकऱ्याला भूक लागली आणि वारकरी गावात शिरले. 2 हॉटेलवाले त्या गावात आले होते. एक उजव्या हाताला एक हॉटेल होतं आणि डाव्या हाताला एक हॉटेल होतं. वारकरी विचार करत चालले होते, पांडुरंगा भूक लागली रे. आणि सच्च्या मनानं जर देवाकडे जर मागितलं ना, सच्च्या मनानं देवाकडे जर मागितलं ना, देव वेळ नाही लागू देत बरं का. फक्त सच्च्या मनानं मागितलं पाहिजे आणि एकांतात मागितलं पाहिजे. लोकांतात नका मागू देवाकडे कधी काय. एकांतात मागा. बघा तुमची इच्छा पुरवल्याशिवाय राहतो का नाही तो. एकांतात मागा, फक्त एकांतात. आणि ना बरं का सगळं देवानं ना खरं तर हा ती गाडी चालली तिकडून. हा तरी म्हणलं असं काय होतं. हा आणि मग ना ते देवानं ती 2 हॉटेल त्या ठिकाणी चालू झाली होती. त्या दोन्ही हॉटेल मालकानं त्या वारकऱ्याला बघितलं. एकच हॉटेल मधला पहिलाच गाणं चालला होता जिलाबीचा. हॉटेल मालकानं जिलाबीचा पहिला गाणं चालू केला होता. वारकरी तिथं आला आणि नेमकीच त्या हॉटेल मालकानं त्या वारकऱ्याला बघितलं. त्याला वाटलं की आपल्या हॉटेल मधली पहिल्याच गाण्याची जिलाबी जर एका वारकऱ्याला जर गेली तर आजचा दिवस चांगला जाईल. ओ वारकरी बाबा इकडे या, असं हाक मारली. मला मालिकेत बोलवलं होतं पण मी गेलो नाही. हा असा आवाज बिवाजलाय मला जमतंय. हा पण मी गेलो नाही. हा आणि मग ना ते वारकरी बाबा आता देवा म्हणले, आता तुझ्याकडे मागितलं होतं, लगेच हाक मारली, जिलाबी खायला या, जिलाबी आले ना. वारकरी म्हणले भगवान बाबा तू काय चीज आहे रे देवा, आत्ता मागितलं लगेच 1 मिनिटात द्यायला तयार झाला. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदाता. देवाला देवाच्या जवळ असं गाराणं सांगितलं. आणि वारकरी बाबा तिथं गेले. पहिल्या गाण्याची कडक कडक जिलाबी आगाजे अशी जिलाबी तिचा सुगंध सुटला होता, तोंडाला पाणी सुटलं. त्या पाहते काय माया का. आणि मग ना असं कडक कडक पहिल्या गाड्याची कडक कडक जिलाबी. आता ती तोंडच नाही उघडायची कीर्तन संपत. ती म्हण माया असले काटा धरलाय बोयाने, काय असेल ते असेल. उद्या ती पुढंच नाही बसायची, माग बस आपल्या बोग्या भाषे. असं आहे का. आणि ना पहिल्या गाण्याची कडक कडक जिलाबी देवाने तयार केली, हे हॉटेल मालकानं तयार केली. वारकऱ्याला एका कागदामध्ये दिली. वारकऱ्यानं बरं काय आहे बरं का वारकऱ्यानं ती जिलाबी खावी. आणि वारकऱ्याच्या डोळ्यातून गळगळ अश्रू खाली गळायला लागले. वारकरी रडायला लागला. देवा किती रे तुला काळजी वारकऱ्याची, किती कृपाळू आहेस, किती उदार आहेस. हे देवा तुझ्यासारखा कृपाळू, तुझ्यासारखा सांभाळ करणारा जगात कोणी नाही. ढासढासा वारकरी रडायला लागले. वारकऱ्याला विचारलं त्या हॉटेल मालकानं, का रडत आहे. अहो
मी आत्ताच पांडुरंगाजवळ मागितलं होतं काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल, आणि त्यानं लगेच दिलं ना. किती 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 त्याला माझी दया आहे हो. वारकऱ्यानं रडावं आणि हॉटेल मालकाने त्याचं सात्वन करावं. रडू नका बाबा, कदाचित त्याचीच इच्छा असेल मला सांगण्याची, आणि म्हणून हे सगळं सगळं झालं. वारकऱ्याचे डोळे पुसले आणि वारकरी हॉटेलच्या पायऱ्या उतरायला लागले. समोरून एक हॉटेल होतं, समोरच्या हॉटेलवाल्याक दूध होतं, दूध. त्यानं दूध गरम केलं होतं सकाळीच, मसाला दूध. आणि वारकऱ्याला बघितलं, समोरच्यानं जिलाबी जर चालली तर हॉटेल मालकाला आत्मीयता झाली. त्यानं जर जिलाबी चालली तर आपल्याकडे जे ते आपण दिलं पाहिजे, म्हणून त्यानं हाक मारली, ओ वारकरी बाबा इकडे या. वारकरी बाबा आले, एवढं दूध घ्या ना. वारकरी बाबा देवाकडे बघायला लागले, देवा एकच मागितलं तरी तुझ्याकडे, तू द्यायला लागला का? तुझं माप नाही. आणि मग हॉटेल मालकानं त्या एका ग्लास मध्ये दूध दिलं, आणि दुधामध्ये ना मस्तपैकी असं तांब्याच्या ग्लासामध्ये दूध दिलं, आणि ग्लास गरम होतं, काकड्याची सांधे निघून चालली होती, म्हणून वारकऱ्यानं खांद्यावरचं उपरनं काढलं, त्या ग्लासला गुंडळलं, जीभ 2-3 ठिकाणी पुळली, पण तरी घेतलं दूध आणि निघाले भजन. आशीर्वाद दिला, अशी संताची कृपा कर, अशी संताची सेवा करत चल. कारण की का, संताची सेवा ही सामान्य नाही. संताची सेवा, संताची कृपा होणं सोपी गोष्ट नाही. जनाईंनी अभंगलेला आहे, अरे संत कृपा झाली इमारत फळाली. नामदेवरायांनी अभंगलेला आहे, संत कृपा झाली इमारत फळाली. ज्याच्यावर संताची कृपा होते त्याचा कोणी हात नाही, पायच पकडायचे. आणि मग काय करावं वारकरी बाबा निघाले भजन करत करत पंढरपूरला निघाले. निदान नाही मंदिरात दर्शन तर प्रदक्षिणा होईल या उद्देशाने निघाले. भजन करत करत निघाले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. भजन करत करत निघाले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. बस वेळ कमी होता त्याच्यामुळे थोडक्यात घेतला बस. भजन करत करत निघाले आणि भजनामध्ये एवढे तल्लीन झाले. आणि त्या टायमाला पाऊस सुरू होतो, आषाढीच्या टायमाला, बरोबर ना, पाऊस सुरू होतो. आणि पंढरपूरला जाताना काही असे रस्ते की त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठलेलं होतं. एक पोरग चाललं होतं बाबा, वारकरी बाबा शेजारून, आणि वारकरी बाबा भजनात तल्लीन, नाचत जाऊ त्याच्या गावात केळिया सुख देईल विसावा. भीमातिरी एक बसायला नगर त्याचे नाव त्यातील मुंगाचे पाहिल्या सोळा हजार नाचत जाऊ त्याच्या गावात केळी सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात आणि अशी उड्या मारत मारत निघाले भजनामध्ये तल्लीन. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली डळी 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 डळी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. आणि असं भजन करत 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 वारकरी बाबा निघाले. ऐका, भजनामध्ये एवढे तल्लीन झाले आणि तल्लीन होता होता नाचता नाचता पायी एका खड्ड्यामध्ये गेला. खड्ड्यातलं पाणी वर उडालं. शेजारून एक नवीन लग्न झालेलं जोडपं चाललं होतं. जोडप्यातल्या नवऱ्याच्या अंगावर नाही पाणी उडालं, बायकोच्याच अंगावर पाणी उडालं. 3 दिवस झाले होतं लग्नाला. किती दिवस? 3 दिवस. ती बायकोला अय्या पाणी उडालं माझ्या अंगावर. अरे बापरे, काय खरंच. ती 3 हात मागे. आणि 3 हात माग का ऐका, 3 हात माग. नवऱ्याला लगेच आला राग. आता नवीन नवीन जोडपं होतं. नवरा गेला हवा करायला. वारकरी बाबा जवळ आलो आणि वारकऱ्याचा शर्ट पकडला. नॉनसेन्स. वारकरी बाबाला शर्ट पकडला. कळत नाही का बाबा तुम्हाला? एक नवीन पोरगी
आणि हातकून पाणी तिच्या अंगावर उडवलं. तुम्हाला कळत नाही का? काय कळत नाही? एवढं दिसत नाही का तुम्हाला खाली पाणी आहे? डोळे बंद झाकून भजन चाललंय, ध्यान कुठे आहे तुमचं? नाही नाही, ती पोरग बोललो आणि संदिश कानाखाली वारकरी बाबाच्या ठेवली. काही बोलले नाही वारकरी बाबा, शब्द नाही बोलले, निघून गेले. खरा वारकरी कोणाला म्हणावं माहिती का? खरा वारकरी समोरच्यानं आपला किती अपमान करू द्या, पण त्याला अपमानाचं उत्तर अपमानानं नाही, आपल्या शांती मार्गाने द्यावं. त्याला खरा वारकरी म्हणावं, त्याला वारकरी म्हणावं. आणि वारकरी बाबा गप निघून गेले. कदाचित चुकलं असेल माझं, काय प्रसंग झाला अजूनही कळलं नव्हतं. वारकरी बाबा गावाच्या बाहेर गेले. ते पोरग घरी आलं आणि घरी आलं, घर उघडलं. 3ऱ्या मजल्यावर राहत होतं ते. आणि 3ऱ्या मजल्यावर राहत होतं का, त्या पावसाचं पाणी नेमकी त्याच्या फ्लॅटमध्ये उतरलं. फ्लॅटमध्ये उतरलं आणि त्याच्या घरात फरशी अशी होती की निसरती होती. त्यानं घर उघडलं, बायकोच्या अगोदरी घरात शिरलं. जसं शिरलं का तसा त्याचा पाण्यावर पाय पडला, सर्दिशी पडलं. सर्दिशी पडल्यावर मागच्या मेंदू आपटलं. एका मिनिटात पोरग कोमात गेलं. बायको लागली रडायला, धावा पळा वाचवा, यांना काय झालं? सगळं गाव जमा झालं. हे म्हणले काय झालं? बायकोही जमा, सगळे रडायला लागले. तेवढ्यात 3 पोरं जमा झाली. म्हणले याचं एक कर्म आहे, कर्म. यानं आता 5 मिनिटं अगोदर एका चांगल्या वारकऱ्याच्यानं कानाखाली टेकवली. त्याच याला पातक फेडावं लागलं. याला उचलू नका, याला दवाखान्यात नका नेऊ. या पहिल्यांदा त्या वारकरी बाबाला शोधा, किमान त्या वारकरी बाबाने याला दिलेला शाप मागे घेतला तर याचा कोमातून हे बाहेर येईल. 3 पोर गाडीवर बसली आणि वारकरी बाबाला शोधत निघाले. वारकरी बाबानं 3री मालिका चालू केली ती काकड्यातली. वारकरी बाबा थांबा. पोरं साधू बाबाजवळ, ते पोराजवळ वारकरी बाबाजवळ आली. काय झालं पोराव, कशा करता थांबवलं? बाबा आता थोड्या वेळापूर्वी जे पोरगा आलं तुम्ही, त्याने तुमच्या कानाखाली वाजवली. अहो ते घरी गेलं, फरचून सटकलं, पडलं, कोमात केलंय बाबा. ते शाप दिला तुम्ही म्हणून त्याची ती अवस्था झाली. अरे का माझ्या कानाखाली मारली? अजून माहितीच नव्हतं वारकऱ्याला का कानाखाली मारली. वारकरी बाबा म्हणले का मारली त्यानं माझ्या कानाखाली? मी विचारलंच नाही त्याला. अहो बाबा तुम्ही भजनामध्ये एवढे तल्लीन होते, नाचता तुम्ही एवढे तल्लीन झाला होतात की नाचता पाय तुमचा खड्ड्यामध्ये गेला. खड्ड्यातलं पाणी वर उडालं. शेजारून त्याची बायको चालली ती, बायकोच्या अंगावर 5,000ची साडी होती, बायकोच्या अंगावर पाणी उडालं. म्हणून त्याला राग आला आणि त्यानं तुमचा शर्ट पकडला आणि कानाखाली. अरे पण का कानाखाली वाजवली माझ्या? विचारलं वारकरी बाबांना. बाबा कळत नाही का तुम्हाला? अहो त्याची ती बायको आहे. हसली. मग काय झालं? बाबा तुम्हाला अजूनही कळालं नाही का? त्याची ती बायको आहे, तिच्यावर तो प्रेम करतो, तिला तो जीव लावतो, आपल्या जीवापेक्षा तिच्यावर प्रेम करतो, म्हणून त्यानं तुमचा शर्ट पकडला आणि म्हणून तुमच्या कानाखाली वाजवली. अच्छा असं होय. मग परवा तुम्हाला पण एवढं कळू नाही का? जसं तो त्याच्या बायकोवर प्रेम करतो तसं माझ्यावर पण कोणतरी प्रेम करणार आहे ना. माझ्यावर पण कोणतरी प्रेम करणार आहे ना. माझी पण कोणतरी असं वाट पाहते ना. माझ्या जर कोणी काम फटात टेकवली तर त्याला राग येणार नाही का? एवढं उत्तर ऐकलं आणि पोरं ढासढासा रडली आणि निघून गेली. मायबाप जर भक्ती केली ना, जगाचा मालक तुमच्यावर काहीच साकडं पडू देत नाही. खरी भक्ती असली पाहिजे. आणि खरी भक्ती ज्याची ना, ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा. तुकोबाराय अनुभवानं बोलतात, अरे माझं भाग्य उगच उजळलं नाही, देवानं माझा सांभाळ केलाय म्हणून माझं भाग्य उजळलं. आणि हा लाभ आणि कुठं नाही तर त्याच्या नामातच आहे. त्याचं नामस्मरण करू. विठोबा रखुमाई